माऊली ज्ञानेश्वर महाराज की विनायकं गुरुरनौमि सागरे नाम विस्मृतं ईशान चरण सानिध्यात् जीवामृता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैर्नमुक्तैः ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता गीतबुद्धिरस्य ज्ञानेश्वर भगवानावतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। स्थूल देहाच्या कोष्टक त्याचे तत्व सांगितले आजच्या चिंतनामध्ये। स्थूल देहाचे जे तत्व आहेत एका एका भूताचे 5-5 तत्व त्याचा चिंतन आपण ऐकणार आहोत। पहिली गोष्ट, स्थूल देह म्हणजे कशाला म्हणावं, स्थूल म्हणजे काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, कशाला समजावं स्थूल। जे इंद्रियांनी कळत असतं त्याला स्थूल म्हणा। जे जे आपल्याला इंद्रियाद्वारे कळतं ते काय आहे, स्थूल आहे। मग तो इंद्रियाने कळणारा देव बी कसा आहे, स्थूलच झाला म्हणतो, स्थूलच आहे। तो म्हणत असला जरी मी देव आहे आणि त्यापुढं उभा आहे तरी अशी आपल्याकडं गुरुची शक्ती असाव की तू जरी देव असला तर इंद्रियाने दिसायला ना तू मग तू स्थूल आहे गड्या, स्थूल अवघा नाशिवंत। अवघाचे आकार ग्रासीला काळे काळे एकत्र निराळे हरीचे नाम। म्हणून सगळा असणारा स्थूल जो प्रकार आहे हे स्थूल जे आहे ते इंद्रियाने कळतं। जे इंद्रियाने कळतं त्याला स्थूल म्हणा। म्हणजे डोळ्याने रूप कळतं ते स्थूल आहे, कानाने शब्द कळतो तो स्थूल आहे, नाकाने गंध कळतो तो स्थूल आहे, जिभेने रस कळतो तो स्थूल आहे, त्वचेने स्पर्श कळतो हे स्थूल आहे। पंचे विषय बाहेर आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध। त्याच्या अलीकडे इंद्रिय आहेत ते सूक्ष्म आहेत। ती कशी येतं, सूक्ष्म आहेत। आणि इंद्रियाने जे कळतं ते स्थूल आहे। अशा प्रकारे म्हणून इथं चिंतन चाललंय आपलं स्थूल देह। कोणता देह म्हणजे इंद्रियाने कळतो, या देहाचं आपल्याला डोळ्याने रूप कळतं आणि ह्या देहाचा गंध कळतो नाकाने, ह्या देहाचा आपल्याला जिभेनं रस कळतो, ह्या देहाचा आपल्याला हाताने स्पर्श कळतो त्वचेद्वारे, आणि ह्या देहाचा आपल्याला शब्द कळतो कानाद्वारे। पाय वाजले की आलं कोणीतरी, आंधळ्याला पण कळतं कोणीतरी, त्याला नाही दिसलं तरी बी पाया वाजल्याहून शब्दाहून। आमच्या इथं एक बापूराव म्हणून होते, माळीच होते, माळ्या समाजाचेच। नुसता माणूस बोलला की ओळखायचे ते, नुसता माणूस बोलला की एवढंच नाही बोलला आणि नुसतं जरी जाऊन धरलं द्यायला असं तरी ते नुसत्या स्पर्शाने ओळखायचे। काय आणखीन असं आहे की काही माणसं नोट जरी दिली त्याच्या हातात असं चापीतून सांगत होते 50ची येईल, कशाची आहे, 50ची आहे, 100ची आहे, 500ची आहे, नसू द्या डोळे पण कशाने कळालं त्याला, स्पर्शाने कळालं। म्हणजे 4 इंद्रिय आहेत त्याच्याकडं। आणि बघा त्याचे बघा जास्त शक्ती डोळ्याद्वारे आणि श्रवणाद्वारे वाणीद्वारे खर्च व्हावी, बोलण्यात आणि पाहण्यात शरीराची ऊर्जा जास्त काय व्हावी, खर्च व्हावी। ते उघडे येतं, बोललं तर ऐकू येतं। तुम्ही काही ऐका, बोललं की काय येतं, ऐकू येतं। तुमच्या मनावर आहे पुन्हा ते काय ऐकायचं, पण डोळं सतत कसे असते, उघडे जास्त, म्हणून डोळ्याद्वारे जास्त काय होती, शक्ती खलास होती। आणि वाणीद्वारे बघा 2 तास बोलणं 10 कोस चालणं इतकी शक्ती लागते। 2 तासात बोलण्यात जितकी शक्ती खर्च होती तितकी 10 कोस चालण्यात जितकी शक्ती खलास होती तितकी 2 तास बोलण्यात काय होती, खर्च होती। म्हणजे बोलण्यात आणि डोळ्यामध्ये शरीराची ऊर्जा जास्त उतरते, बॅटरी खलास होते। म्हणून मुख्य माणसं जास्त दिमागबाज असते,
तशी बहिरी बुकी त्याची बुद्धी जरा ह्या माणसापेक्षा कशी असती, विशेष असती. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. म्हणून स्थूल कशाला म्हणावं, तर जे इंद्रियाने कळतं त्याला काय म्हणावं, स्थूल कळतं. आणि याच्यात पहा, हे सगळं मायाकार आहे. 5 विषय आणि 5 असणारे पंचमहाभूत, हे विषय पंचक आणि भूत पंचक हे तमगुणाचं कार्य आहे मायाच्या. हे कोणाचं कार्य, मायाच्या तमगुणाचं कार्य. पंचविषय आणि 5 भूत, पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश, हे पंचमहाभूत. शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पंचविषय, हे तमगुणाचं काय कार्य. आणि पंचकर्म इंद्रिय आणि पंचप्राण हे मायेच्या रजगुणाचं कार्य. ज्याच्यात कर्म होतं ते रजगुण असतं. म्हणून पंचकर्म इंद्रिय आणि पंचप्राण हे कोणाचं कार्य, रजगुणाच्या, मायाच्या रजगुणाचं कार्य. हे 3 गुणात्मक माया आहे. आणि पंच ज्ञानेंद्रिय अंतकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि अंतकरण पंचक मिळून 10, हे सत्वगुणाचं कार्य मायाच्या. म्हणून हे सगळा पिंड ब्रह्मांड त्रिगुणात आटलेलं आहे. कशात आटलंय, नक्की माया कार्य. पुन्हा तमगुण, रजगुण आणि सत्वगुण, ही त्रिगुणात्मक जी सृष्टी आहे ती मायेचा खेळ आहे. माया नटलेली त्रिगुणानी, माया चव्याली त्रिगुणाला. म्हणून आकार तेवढा तमगुणाचा आहे, क्रिया तेवढ्या रजगुणाच्या, विचार तेवढा सत्वगुणाचा. याच्यात तुमचं काय, काहीच नसून अंगावर घेतलं तुम्ही, काहीच नसून. आकार कोणाचा, तमगुणाचा. क्रिया कोणाच्या, रजोगुणाच्या. आणि विचार कोणाचे, सत्वगुणाचे. त्याला कळत नाही काही. विचाराला आकार क्रिया कळत नाही, क्रियाला विचार क्रिया कळत नाही, क्रियाला विचार आकार कळत नाही. आणि तुम्हाला सगळं कळत. तुम्हाला आकार बी कळाला, आकाराने. तुम्हाला क्रिया बी कळाल्या. हा, पाय चलत त्याला माहित नाही कुठं जायचं. ज्याला माहिती आहे ते चल ना, जे चालायले त्याला माहित नाही. हे कळतं का नाही तुम्हाला. जे चालायले त्याला माहित नाही कुठं पोचीला जायचं का कुणीकडे जायचं. त्याचं नुसतं काम काय, चलायचं. त्याला कळत नाही कुठं जायचं. आणि जेव्हा कळत तेव्हा चलत नाही, कुठं जात नाही, तेव्हा चलतच नाही. चललं पायाचं, कळलं तुमचं. त्याला कळत नाही कुठं जायचं. अहो किती कळत तुम्हाला. कळणं हे तुमचं काय स्वरूप आहे. म्हणून स्थूल देहाचे असणारे 25 तत्व आज आपल्या सगळ्याच्या लक्षात आलं पाहिजे. हे काहून लक्षात आणायचं, हे 25 मी नाही, ह्या 25 मी कसा आहे, वेगळा आहे. हे 25 तत्व ह्या देहाचे, पंचमहाभूताचा देह, त्याचे 25 तत्व, एकाचे 5-5 तत्व. आकाशाचे 5 तत्व, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय, हे आकाशाचे तत्व आहे. काय काम. आता बघा, काम म्हणजे इच्छा. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुताशी, मोठमोठ्याची आबरू घेतू भय नाही त्याशी. काम उपजला जेथे, क्रोध आधीच येऊन ठेवला तेथे. जिथं काम इच्छा उत्पन्न झाली, बघा काम याच्यात 2 फाटे फुटत असतील कामात. काम पूर्ण झाला तर लोभ तयार होत असतं, आणि काम अपूर्ण झाला तर क्रोध येत असतो. कामात किती फुटले फाटे, 2. काम पूर्ण झाला, समज तुम्ही एखाद्या आजच्या पाहुण्याचे गेले, 10,000 रुपये मागितले, त्याने म्हणल्या दिले. आज चुकलं गाड्या, आणखीन 10 मागायला पाहिजे होते. आणखीन किती मागायला पाहिजे होती, मागितल्या दिले. आणखीन 10, आणि पुन्हा म्हणतो पुन्हा 10 द्या बरं. ते म्हणतो ते 10 घे, मी साथ देतो तुला. ते 10 वापस घेतले, मला जाय उठव. आला त्याचा राव, फिरून तो तुझ्या घरी येणार नाही म्हणे. म्हणजे लोभ आणि क्रोध हे कामात उत्पन्न होतात असतात. काम पूर्ण झाला की लोभ तयार होत असतो, आणि काम अपूर्ण झाला की तिथं क्रोध जागा घेत असतो. आणि इतका भयानक हे क्रोध, राक्षसापेक्षा खराब येतो. कोण, क्रोध.
क्रोध इतका भयानक आहे, क्रोधी माणूस. म्हणून तर महाराजांनी नाथ महाराजाच्या हातपाट क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकेचा व्यर्थ आपली वाचा शेलू नाही. आपली वाचा तिथं खर्च करू नाही. कोणाच्या ठिकाणी जो क्रोधी आहे आणि अविश्वासी आहे, हे दोन, जे ज्याच्या ठिकाणी विश्वास नाही आणि ज्याच्या ठिकाणी क्रोध थैमान घालतो, त्याला उपदेश करण्यात काहीच काय नाही, अर्थ नाही. उपदेश करणाऱ्याचाच गळा दाबील तो. क्रोधी माणूस आहे, थैथाय नाचतो कुठं बी तो. म्हणून क्रोध राक्षसापेक्षा कसा आहे, भयानक आहे. राक्षस स्वतःला भेट नाही, दुसऱ्याला भेऊ दाखवतो. राक्षसचा भेऊ संध्याकाळी, क्रोधी माणूस स्वतः भेटतो, दुसऱ्याला बी काय करतो, भेऊ दाखवतो. आपण चळचळ कापतो, दुसऱ्याला बी चळचळ. बघा ना, आज जर हृदयात क्रोध तयार झाला ना तर तापतं शरीर. तुम्ही अगोदर त्याचं पहा मोजमाप करून, टेम्परेचर त्याचं काय म्हणते ते तपासून पहा किती डिग्री आहेत. आणि क्रोध आल्यानंतर तपासा शरीर कसं होतं, उष्ण होतं. काऊन उष्ण झालं, आतून चेतलं ते. आतून क्रोध अग्नी काय झाला, प्रज्वलित झाला, गरम होतं. त्याच्या डोळ्यातून जर पाणी आलं तर पोळतं ते पाणी. कथा आहेत ना अशा, नवनाथाच्या ग्रंथात कथा आहे. तो राजाची आई स्नान करू लागली आणि राजा स्नान करू लागला अवघड होऊन, आणि त्याची आई वर होती खिडकीतून. तिनं पाहिलं खाली तर तिला रडू आलं. एवढा कोमल ही इतक्याच्या जरी स्त्री असल्या तर ही राजवैभव जाणार आणि पोरग नरकाला जाणार. हे राजवैभव कौरक राहणार हे 16 याचा. ह्या स्त्रिया कौरके असणार, याच्या सेवा करणार. एक दिवस हे शरीर गेल्यानंतर पुढं कोणतं शरीर याला मिळेल, हे वैभव पुढं राहणार नाही. सत्ता संपत्ती जाईल ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे ये माज्ञा. म्हणून तिच्या डोळ्यात काय आलं, पाणी आलं. आणि ते पाणी ते असणारं दुःखाचं पाणी त्याच्या अंगावर पडलं, तर पोळालं ती पाणी. असं चटका बसल्याने झालं. ते वर पाहिलं तर आई रडायली. आई रडायल्यानंतर सगळ्याला कथा माहिती आता. म्हणून दुःखाचे आसू आणि आनंदाचे आसू, दुःखाचे आसू गरम असतात आणि आनंदाचे आसू थंड असतात. तसं आत क्रोध जर तयार झाला शरीरात तर शरीराला सगळं जाळून टाकतो तो. सगळे विचार जाळून टाकतो. अविचारात कोणची घटना घडेल काही सांगता येत नाही. म्हणून इथून पुढं